नमस्कार, मी पल्लवी चांदगुडे. आज मी मोरगाव सुपा येथे असणारे एक वन विभाग वन क्षेत्र काळ खैरेवाडी या ठिकाणी आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे हे वन क्षेत्र आहे, पण तुम्ही पाहू शकता की जास्त झाडे तोडलेली आहेत इथं. म्हणजे आता तुम्ही बघा, हे जे ढिगारे लावलेले आहेत ह्यात अनेक झाडांच्या फांद्या तोडून, झाडे जाळून, हे झाडांची ही लाकडी आहेत. तुम्ही पाहू शकता माझ्यासोबत हे एक चंदनाचं लाकूड आहे. ते सांगतात की चंदनाची आम्ही तोड केलेली नाहीये, पण हे चंदन आहे. चंदनाची त्यांनी झाडांची तोड केलेली आहे आणि ह्या अनेक ढिगाऱ्यांमध्ये अशी अनेक झाडे आपल्याला अनेक लाकडे सापडतील. त्याचसोबत हे लिंबाचे पण लाकडं आहेत. तुम्ही पाहू शकता हे लिंब आहे. सदरी हे आपल्या सोबत गुणवरे सर आहेत. ते ह्या गोष्टीचा पाठपुरावा करतात आणि त्यांनी अनेक प्रकारचे अर्ज असतील, लेखी अर्ज असतील, तक्रारी असेल, संबंधित प्रशासनाला पण केलेले आहेत, पण त्यांना उडवाउडीची उत्तरं दिली जातात. तर आज आपण त्यांच्यासोबत प्रत्यक्ष ह्या फील्डवरती येऊन संवाद साधणार आहोत की नक्की इथं काय चाललेलं आहे, कशा प्रकारचा भ्रष्टाचार चाललेला आहे, हे प्रत्यक्ष आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, पहिल्यांदा तुमचं नाव सांगा आणि इथं जी हे वन विभाग आहे, ह्या वन विभागामध्ये कशा प्रकारे भ्रष्टाचार चालू आहे आणि तुमच्या निदर्शनात कधी आलं आणि तुम्ही पाठपुरावा घेत आहे, तर सद्यस्थिती प्रशासकीय अधिकारी तुम्हाला मदत करतात का? सर्व माहिती डिटेल्स देण्याबद्दल. मी अनिल शिवाजी गुणवरे, सामाजिक कार्यकर्ता, बारामती. मी गेले 2 वर्षापासून ह्या गोष्टीचा पाठपुरावा करतो आणि गेल्या 8 ते 15 दिवसापासून मी ह्या रोडला तो रोड दिसतो बघा, तो रोडवरून येताना पुण्याला जात असताना हे भट्ट्या लावलेले दिसले मला. दिसल्यानंतर मी या ठिकाणी आल्यानंतर भट्टे लावलेले, त्यांनी कोळसा, लिंबाची झाडं आहेत, चन्नाची झाडं आहेत त्यात तोडलेली. त्याच्यानंतर मी पाहिलं इथं आल्यानंतर अधिकाऱ्यांना कळवलं. त्यानंतर लेखी स्वरूपात मी त्यांना अर्ज केल्यानंतर त्यांनी मला ओढवडीची उत्तर दिली पहिल्यांदा. नंतर मला परत मी पाठपुरावा केला अजून गोष्टीचा. इथं आल्यानंतर मला गावकरी आले, सगळे एकत्र झाले, पाचपुते साहेबांचे नाव घेत त्यात माझ्यावरती हल्ला करायचा त्यांनी प्रयत्न केला काल ह्याच्यात. तरी मी त्यांना माघारी माफी मागितली. असू द्या, जाऊ द्या म्हटलं, तुम्ही काय असं एवढं करू नका दुसऱ्याचं ऐकून म्हटलं. मी त्यांना एवढं टाळायचा प्रयत्न केला काल. ढिगारे लावलेले आहेत जे दिसतात लाकडाचे, त्यात कोणते कोणते झाडं आहेत आणि संबंधित प्रशासन कोणते झाडे सांगतात आपल्याला? अधिकारी प्रशासन सांगतात की हे इडी बाबळ आहे. इडी बाबळ पण याच्यामध्ये आहे आणि चन्नाची झाडं पण आहे त्याच्यामध्ये. बघा आता चन्नाचं पण झाड आहे बघा. हे बघा चन्नाचं झाड आता शोधून काढलं आणि हे आहे लिंबाचं झाड आहे. हे भरपूर अनेक ते चाळे का आता जास्त तरी भरपूर हे लावलेले जास्त झाड आहेत, त्याच्यात तोडलेली झाड आहेत. म्हणजे ह्याच्या पाठीमागं असं काय त्यांनी केलं की ते झाडं तोडून काय करतात? त्यात हे काय करतात, ठेकेदार काय करतो, फॉरेस्ट अधिकारी वरच्यापासून ते खालतीपर्यंत बोटे साहेबांपासून ते वनपाल, वनरक्षक अधिकारी सगळे एकमेकाला संगनमताने करतात. यांच्यापाशी बारामतीच्या ऑफिसला जाऊन सुद्धा काही उपयोग होत नाही. त्यामुळे मी डायरेक्ट पुण्याची आणि नागपूरच्या साहेबांशी कॉन्टॅक्टमध्ये असतो. त्यांच्या पत्रावर करतो, मेलवरती कळवताना सगळ्यांना, आणि पुण्याच्या डिव्हिजनला जाऊन मी डायरेक्ट जातो तिथं. ह्याच्या आधी ह्यांनी जी झाडाची तोड केलेली आहे, त्यात झाडांच्या तोडल्यानंतर त्यांनी काय केलं आणि आता सद्यस्थिती हे आपल्या पुढे ढिगारे तर दिसतच आहेत, तर त्याचं ते काय करतील असं तुम्हाला काय वाटतं? आता काय झालं, मी जास्त लवकर आलोय तिथं, अजून थोडा वेळ दिला असता का नाही तर त्यांनी मला हे भट्टे लावलेले आपल्या जागेत दिसले असते. मग 2-3 भट्टे लावले होते, त्यांनी कोळसा भरून ते गायब केला. फक्त ते राख आणि ते पडलेले आहेत तिथं त्या जागेवरती. एकंदरीत त्यांचं असं म्हणणं आहे की हे जी तुम्ही ढिगारे बघत आहात लाकडाचे, तर हे वेडी बाबळ ह्याचे आहेत फक्त, असं प्रशासकांचं जे संबंधित अधिकारी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे. पण आपल्या पुढे समोर प्रूफ दिसत आहे की ह्यात चंदन, लिंब आणि अनेक अशी झाडं आहेत की ते त्यांनी तोडलेले आहेत. हे जर ढिगारे काढले तर ह्यात अनेक प्रकारचे चंदनाची झाडे असतील किंवा त्यांच्या फांद्या असतील, लिंबाच्या फांद्या आपल्याला सापडतील. म्हणजे सरसर दिसतंय की प्रशासन किती मोठा भ्रष्टाचार करते. अशी झाडे तोडून त्याच्या फांद्या सेपरेट, आता तुम्ही बघू शकता ह्याचं एक नक्कीच हे जे आहे ह्याच्या फांद्या तोडलेल्या आहेत साईडच्या आणि ह्या वेगळे केलेल्या दिसतात. म्हणजे उघड आपल्याला एक जी काय आहे लिंबाचं झाड आहे, मग लिंबाचं झाडाला तोडायला परमिशन आहे का? चंदनाचं झाड पण तोडायला जाळायला ह्यांना परमिशन आहेत का? मग हे मनमानीचा कारभार करतात असं आपल्याला उघड दिसत आहे. संबंधित प्रशासनाला जर फोन केला किंवा त्यांच्याशी संपर्क साधला तर ते देखील पत्रकारांना उडवडीची उत्तरं देतात. म्हणजे ह्यांना कसली धाक नाहीये का? हे एक ग्रामस्थांचे असे म्हणणं आहे की हा मनमानीचा कारभार चालू आहे, अशी चर्चा पण चालू आहे. आणि जसं की पाठपुरावा सर करतात, त्यांनी सांगितलं की इथल्या ग्रामस्थांना पण जे कोण संबंधित प्रशासकीय अधिकारी पाचपुते आहेत असे त्यांचे पाहुणे सांगतात आणि त्यांच्यावरती भांडणं करतात किंवा वाद घालायला येतात. तर हे कुठंतरी गुंडागिरी प्रवृत्ती आहे, ही थांबली पाहिजे आणि गांभीर्याने प्रशासनाने अशा गुंडागिरी प्रवृत्तीचे जे कोण प्रशासकीय अधिकारी असतात त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे आणि संबंधित जे काही कारवाई होईल,
जेणेकरून असे दुसरे अधिकारी असं वागणार नाहीत, असं केलं पाहिजे. अशी संबंधित गुणवरे सर असतील किंवा अनेक ग्रामस्थांच्या अशा मागण्या आहेत. धन्यवाद. पल्लवी चनगुडे, पुणे.